पेशन्स ठेवलेले आहेत तुम्ही, त्याच्यासाठी खरं तर अगदी दिलगिरी म्हणून म्हणायला नको, पण निदान कौतुक जरूर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिला. सेजल एंटरटेनमेंट फिल्म्स यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेमध्ये आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती. पावसाच्या इतक्या म्हणजे अशा अवस्थेमध्ये आपण इतके याल, लांबून दुरून सगळी लोकं इथे आलेली आहेत आणि उत्तमोत्तम परफॉर्मन्सेस आपण सगळ्यांनी दिले. आपण स्वतःसाठी एकदा कौतुकाची थाप म्हणून टाळ्या. थँक्यू. काय असतं, टाळ्या वाजवणाऱ्या लोकांप्रती जी माझ्या मनात भावना आहे ना, ती मला अगदी सांगावीशी वाटते. दाद देणारे जे लोक असतात ना, ते सहिष्णू असतात आणि जी लोक सहिष्णू असतात ना, ती वर्धिष्णू ठरोत, या ईश्वराच्या चरणी आमच्या प्रार्थना आहेत. मी फार काही ठरवलेलं नाही आहे मला नेमकं काय बोलायचं आहे ते. धाडकन, येस बोला. गॅप चाललेला होता, फिलर भरायचा आहे, पण थँक्यू सो मच. खूप खूप आनंद वाटला. सकाळपासनं आमचासुद्धा अतिशय लागलेला होता की कुठल्या स्पर्धकावरती अन्याय होऊ नये आणि डिझर्विंग कॅन्डिडेटला हमखास बक्षीस मिळालंच पाहिजे. ह्या अट्टाहासासह आम्ही जरा जास्तीचा वेळ घेतला आणि एक छोटीशी आणि चांगली अनाऊन्समेंट अशी आहे. उत्तेजनार्थ चांगले झाले की 10 ऐवजी 15 आपण उत्तेजनार्थ बक्षीसं देणार आहोत. तुमच्या या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद मी देते. रमण रणदिवे गझलकार आहेत पहा, त्यांच्या 2 ओळी इतक्या या ठिकाणी लागू होतात. ऐकणारे जे कान असतात, जे गाणं केवळ आम्हीसुद्धा इथे बसलेलो होतो ना, भावना कशा मांडलेल्या आहेत किंवा त्या गाण्याचा फील कसा एक्सप्रेस केलेला आहे, ह्याला महत्त्व आम्हीसुद्धा दिलेलं आहे. सॉन्ग सिलेक्शन खूप महत्त्वाचं असतं. बव्हंशीरित्या सॉन्ग सिलेक्शन हे चांगलंच ठरलं. काही जणांच्या बाबतीमध्ये आपल्या क्षमतेपेक्षा जास्त त्यांनी जरा गाण्याला अटेम्प्ट करायला प्रयत्न केला आणि तिथे मग थोडीशी गडबड झाली, पण मोस्टली सगळ्यांनी गाण्याचं सिलेक्शन फारच छान केलं असं एक प्रकर्षाने मला जाणवलं. रमण रणदिवे यांच्या गझलेविषयी बोलताना 2 ओळी होत्या पहा. ह्या ओळी कायम लक्षात ठेवाव्यात कुठल्याही स्पर्धकाने. धनश्री लेले म्हणून, मी धनश्री सरदेश पांडे, धनश्री लेले म्हणून एक ज्या व्याख्यात्या आहेत किंवा निरूपणकार आहेत, त्या म्हणतात सूर. सूर ह्या शब्दाची फोड करताना स उर, आपण त्याचा विग्रह करूया. स उर म्हणजे उरासह असतो तो सूर, म्हणजे ज्या सुरामध्ये आपली भावना भरलेली असते ना, तो सूर सच्चा असतो. तो रसिक श्रोत्यांपर्यंत तितक्या ताकदीनं पोहोचत असतो. त्यामुळे शब्दांचं आणि सुरांचं भान कुठल्याही कलाकाराने ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता सांगते, ओळी अशा आहेत पहा. दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, आज शब्द सुरांची कसोटी छान आहे. दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, आज शब्द सुरांची कसोटी छान आहे. या जरा सांभाळून कंठी स्वरांनो, जाणकाराचा शहाणा कान आहे. प्रत्येक वेळेला टाळ्या वाजवा की. थँक्यू. प्रत्येक वेळेला परफॉर्मन्स देताना तुम्ही अत्यंत ताकदीनं आणि मुळात निश्चित असा एक हेतू असावा की मला हे गाणं या प्रकारे असं निभवायचं आहे, या हेतूसह जेव्हा तुम्ही पुढे जाता, त्यामुळे ती कला किंवा तुमचं सादरीकरण तितक्या प्रभावीपणानं रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचेल. खूप सुरेख गाणी झाली. बरेच जण गातातच, हा अनुभव या निमित्तानं आला. थँक्यू. आणि मला असं वाटतं, तोरा टाळ तुम्ही येता का? प्रकाश पवार त्यांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पहिल्यांदा कंडक्ट केलं की 300-400 इतक्या संख्येनं त्यांच्याकडे फिल्म्स आल्या. शॉर्ट फिल्म्स ज्या कुठल्या असतात, आपण पॉकेट फिल्म्स पाहतो, बरोबर आहे, त्या जगभरातनं त्यांच्याकडे आल्या, अनेक भाषांमध्ये आल्या. आणि भारतातसुद्धा त्यांच्या फिल्म्सच्या प्रोडक्शन अंतर्गत बरंच काही काम चाललेलं असतं आणि त्यांच्याच निर्मिती अंतर्गत आजचा हा सेजल एंटरटेनमेंट फिल्म्स आयोजित भव्य असा हिंदी मराठी कराओकेचा शो संपन्न झाला. कराओकेची स्पर्धा संपन्न झाली. आपण त्यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजवूया. आणि येस, मोस्टली कॅन्डिडेट्स थांबलेले असतील कारण त्यांना अपेक्षा असते आपण चांगलं गायलेलो आहोत, तेव्हा बस अजून काही क्षणांची प्रतीक्षा, काही क्षणांचा अवकाश आम्हाला आपण द्यावा आणि लगेचच रिझल्ट्स. येस, ओव्हर टू यू. भंडारे सरांसाठी पहा 2
दोन गाण्यांमधला जो गॅप आहे तो त्यांनी किती लिहिलंया पेललेला आहे. ही इज अन इंजिनियर, राईट, वर्किंग इंजिनियर, स्टील ही इज ट्राईंग टू बी हिअर अँड ऑफकोर्स बिंग अन अँकर ऑफ दिस शो. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आज धनश्री मॅडम एवढ्या बोलल्या तुमच्याशी, पण तुम्ही तुमचं कसं पणाला लावलं, पण या सगळ्यांच्या कसबावरून कसं पणाला लावताना त्यांचं कसं पणाला निघालं ॲक्च्युली. एवढा वेळ जो लागला की तुम्ही इतक्या ताकदीनं गायलात की त्यांना निकाल देताना खरोखरच प्रश्न पडला आणि त्यांना पुन्हा 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 विचार करावा लागला आणि त्यानंतर हा रिझल्ट हाती आलेला आहे. सो या सगळ्या मेहनत करायला लावण्यामागच्या तुमच्या एफर्ट्ससाठी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांचे आभारसुद्धा. ज्या आत्ता तुमच्याशी धनश्री सरदेशपांडे मॅडम बोलल्या, या प्रोफेशनने डॉक्टरच आहेत. त्यांच्या मेडिसिनमध्ये 3 पोस्ट ग्रॅज्युएशन्स आहेत. 7 देशांच्या त्या ट्रान्सलेटर डेलिगेट म्हणून काम करतात. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. नरेंद्र मोदींचा कार्यक्रम जो वंदे मातरम आहे तेही त्यांनी कंडक्ट केलेलं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, बेंगोली, गुजराती, ओरियाई, मारवाडी एटसेट्रा भाषांमध्ये त्यांनी 2500पेक्षा जास्त देशभरात कार्यक्रम केलेले आहेत. झोनल लेवलच्या परीक्षिका आहेत. संगीत कार्यक्रमाच्या निर्मात्या आहेत. स्वरश्री हा त्यांचा कार्यक्रम. कोविड काळामध्ये NMMC न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी पूर्ण जबाबदारी सांभाळलेली आहे आणि त्या काळामध्ये त्यांनी एअर ॲम्ब्युलन्ससुद्धा हँडल केलेली आहे, ऑपरेट केलेली आहे. त्या स्वतः क्रिकेट प्लेअर पण आहेत. रायफल ट्रेनिंगसुद्धा त्यांनी घेतलेलं आहे आणि 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 थोडक्यात प्रादेशिक चित्रपटामध्ये त्यांनी पार्श्वगायनसुद्धा केलेलं आहे. मला दम लागला, तुम्ही दम घ्या. मी दुसऱ्या परीक्षकांचा परिचय देतो. दुसरा परीक्षक डॉक्टर छाया साखरे. थोडक्यात परिचय, त्यांचं एज्युकेशन BCom आणि संगीत विशारद आहेत. चुकीचं ना, PhD केली म्युझिकमध्ये. हां, म्युझिक नाही, आधी पहिल्यांदा तुमचं इथे आलं. संगीत विशारद MA केलं क्लासिकल म्युझिकमध्ये, PhD केली परत मी पुढे. इथून पुढचं आलं ना ते. फर्स्ट लाईन आहे ना. ही सुरुवातीची ओळ होती. आणि MA इन हिंदुस्थानी क्लासिकल वोकल म्युझिक अंडर गाईडलाईन्स ऑफ इंडियन लीडिंग क्लासिकल वोकॅलिस्ट्स, पद्मभूषण श्रीमती प्रभा अत्रे अँड पद्मश्री श्री अनुप जलोटाजी. थांबके बैठो. मी त्यांच्या फक्त अवॉर्ड्सची लिस्ट वाचून दाखवतो. मेयर अवॉर्ड 2016, बेस्ट म्युझिक टीचर, गिरनार संगीत रत्न अवॉर्ड 2019, सुरसंगीत संस्था सुरमणी अवॉर्ड हिंदुस्थानी क्लासिकल वोकल म्युझिक 2002, संगीत कला रत्न अवॉर्ड इन कला साधना समिती स्टेट लेवल अवॉर्ड 2021, सावित्री देवी फुले पुरस्कार 2021, स्टेट रेकॉर्ड बुक ऑफ इंटरनॅशनल त्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे. आया युनिव्हर्सिटी कन्व्होकेशन इंटरनॅशनल रिसर्च अवॉर्ड 2021, MMT फॅशन इंडिया अवॉर्ड 2021, यूथ आयकॉन अवॉर्ड, मिसेस युनिव्हर्स, क्वीन अँड किंग 2021 फॅशन शो क्वीन ओपनर, ग्लोबल इंडिया डिवाइन इंडियन स्टार अवॉर्ड 2021. आणि थांबतो मी, आणखीन त्यांचे 22 अवॉर्ड वाचायचे बाकी आहेत. ओके, तर या अशा छाया साखरे मॅडम हे 2 जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला आज परीक्षक म्हणून लाभले. यासाठी संस्थेच्या वतीने आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी दोघींची खूप खूप आभार प्रकट करतो. खूप खूप धन्यवाद. अच्छा, या कार्यक्रमात आपल्याला आवर्जून काही लाभलेले गेस्ट्स, दिग्गज, त्याचबरोबर या कार्यक्रमाला ज्यांनी हातभार लावला आणि जे प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला इथे आवर्जून हजर आहेत, अशा लोकांचा आपण सत्कार करणार आहोत. मी सर्वप्रथम बोलवतो प्रसिद्ध गायक, पार्श्वसंगीत देणारे पार्श्वगायक, चित्रपटासाठी ज्यांनी सेजल एंटरटेनमेंट्सच्या चित्रपटात सुद्धा पार्श्वगायन केलेलं आहे. लवकरच आमचा चित्रपट हेनरी प्रदर्शित होतोय, अवश्य बघा.
मी पाचारण करतो नागेश मोरवेकर सर प्लीज. टाळ्या 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 टाळ्या. नमस्कार मंडळी. नाही म्हणजे ओळखलं ना मला तुम्ही. नाही मी तुझ्यात जीव रंगला तर रानाचा काका आहे, जो कधी संपत नाही तो संपत राव आहे मी. आणि तिथून मग निवृत्ती पवारांचं काठीने घोंगडं गायलं आणि अजय अतुल सरांनी मला बोलवलं आणि वयाच्या 60व्या वर्षी मी डॉल्बीवालं गाणं गायलं. थँक्यू थँक्यू. त्यांनी जे गाणं गायलंय चित्रपटासाठी हेनरी चित्रपटामध्ये, मला पूर्ण विश्वास आहे सगळ्यांना, इतकं सगळ्यांच्या उठी ते गाणं असणार आहे. ऐकाच तुम्ही, आता नाही, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर थिएटरमध्ये जाऊन. चित्रपटाचं नाव आहे हेनरी. मी बोलवतो पुन्हा एकदा प्रसिद्ध गायक, तुम्ही त्यांना बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे, त्यांचे अल्बम सुद्धा आहेत, अण्णा सुरवाडे प्लीज. जबरदस्त टाळ्यांमध्ये तुम्ही असं पटापट गेस्टना असं स्टेजवर त्यांना ओढून आणलं पाहिजे त्या टाळ्यांच्या प्रेमाने मोहाने. या अण्णा सुरवाड्यांचं गाणं तुम्ही ऐकलेलं असेल, फुग्यावर फुगे. 2 लाख. बरं ठीक आहे, तुम्ही सांगा. आता माझ्यासमोर आदरणीय गुरुवर्य आणि योग असतो कोणत्याही गोष्टीचा. आदरणीय आमचे गुरु प्रकाश पवार सर. आणि मित्रांनो, मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे. जेव्हा आलो मी मागे बसलेलो होतो, आनंद घेत होतो. आणि आज म्हणजे फर्स्ट टाईम मी मुंबईमध्ये स्टेजवर आलो आहे आणि सरांसोबत आहे. थँक्यू प्रकाश पवार सर. आणि तुमच्यामुळे मला हे भेटलं या ठिकाणी, खास करून तुमच्यामुळे यायला भेटलं, कारण हा कार्यक्रम नसता तर मी नसतो. तर तुम्ही केसावर फुगे गाणं ऐकलं असेल, 292 मिलियन आहे. अहिराणी माझी 500 गाणी आहेत. आणि अजय सरांनी सुद्धा सर माझं गाणं गायलं आहे द महाराष्ट्र फाईलला. मी लिरिक्स कंपोज केलं आहे. तर 2 लाईन तुमच्या सर्वांसाठी गातो सर. प्रकाश सर 2 मिनटं या सर. केसावर फुगे व मनी माय व मनी माय व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे. फुगे घ्या फुगे केसावर फुगे, फुगे घ्या फुगे केसावर फुगे, केसावर फुगे. शेती नाही, बाडी नाही, काम नाही, धंदा नाही, शेल बेरोजगारी, शेवटी पोट भरानी उपास मारी, शेवटी पोट भरानी उपास मारी. नागेश सर काय करत तुम ना बबल्या व मना दादा रे बबल्या इकस केसावर फुगे व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे. एमए झालं, बीए झालं, डीएड झालं, शेवटी भेट नाही आले नोकरी. आजचा हा प्रश्न बघा. एमए झालं, बीए झालं, डीएड झालं, बीएड झालं, शेवटी भेट नाही आले नोकरी. प्रकाश सर नोकरीसाठी फिर जाऊ दारोदारी, नोकरीसाठी फिर जाऊ दारोदारी. व म्हणा दादा रे मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे. धन्यवाद. घ्या सर. पोचतो का नाही शेवटच्या सीटपर्यंत? हा, तर मी आजच्या आपल्या दुसऱ्या परीक्षक छाया साखरे मॅडमना सांगतो त्यांचा प्लीज सत्कार करायला. मी यानंतर विनंती करेन योगेश पिसाट सर, अध्यक्ष वंदे मातरम फाउंडेशन, ज्यांनी आजच्या कार्यक्रमाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. सर प्लीज. योगेश पिसाट सर प्लीज. आपल्या परीक्षक छाया साखरे मॅम त्यांचा सत्कार करतील.
टाळ्या टाळ्या बाळ्या टाळ्या. थँक्यू व्हेरी मच मॅम सर. यानंतर मी बोलवतो विलास होंदळेकर सर. प्लीज वेलकम. उपाध्यक्ष मुंबई मनसे. या मी आपल्या परीक्षक धनश्री सरदेशपांडे मॅडम सांगतो, रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा प्लीज. मी संस्थेचे सर्व प्रकाश शांताराम पवार यांना विनंती करेन की आजच्या परीक्षक छाया साखरे मॅमचा ते सत्कार करतील. फाउंडर संस्थापक प्रकाश शांताराम पवार हे स्वतः लेखक दिग्दर्शक चित्रपट निर्माता आहेत. त्यांच्या नावावर खूप नाटकं आहेत, खूप नाटकांमध्ये राज्यनाट्य स्पर्धेत बक्षिसे मिळालेली आहेत. काही वर्षांपूर्वी आपण रंगकर्मी करंडक नावाची एकांकिका स्पर्धाही भरवत होतो. या ठिकाणी होती, दामोदर हॉलला पण होती. याचबरोबर मी सरांना सांगतो की त्यांनी आपल्या दुसरे परीक्षक धनश्री सरदेशपांडे मॅमचाही सत्कार करावा. त्यांनी लिहिलेले अनेक शॉर्ट फिल्म्स आहेत, खूप नाटकं आहेत आणि 2 चित्रपट आहेत. त्यातला एक चित्रपट जो लिखित दिग्दर्शित निर्मित प्रकाश शांताराम पवार सेजल एंटरटेनमेंटचाच आहे, जो तुम्हाला सांगितलं मी हिंद्री. आणखीन 2 चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत, ते येतीलच तुमच्यासमोर. एक एक बघायला चालू करा, तुमच्यासाठी चित्रपटांची रांग लावू आम्ही. सो मॅम थँक्यू. तुम्ही बोललात, धनश्री मॅमने त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी छाया साखरे मॅमला विनंती करेन की त्यांनी त्यांचंही मनोगत व्यक्त करावं आजच्या या तुमच्या उत्साहाला. बरं, तुमच्या डिमांडवर. पब्लिक डिमांडला भारी असते व काय पर्याय नाही त्याच्यावर. काय पब्लिक नाही तर काय नाही असं आमचं हे. आणि कलाकारासाठी तर पब्लिक नाही तर मग करायचं कोणासाठी, आहे ना सर. प्लीज. आणि पब्लिक डिमांडनुसार नागेश मोरवेकर सर आणि त्यांचा आवाज. This is the sound of Ajay Atul. जमली येशीवरती चर्चा बोरिंग झाली. कलर भावड्या पार्टीला मग पारावरती आले. टपरी माग रिचली कॉर्नर, भावड्याला मग बसला स्टार्टर. कलर मिटक्या मिटू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. डॉल्फिन वाल्या बोला बो माझ्या डीजेला. आता डॉल्फिन वाल्या बोला बो माझ्या डीजेला. आता डॉल्फिन वाल्या बोला बो माझ्या डीजेला. Bounce the music and me get it all around. Beat it up and me beat up the sound. मराठी
नसून वरती मंदी हा घुसतो नाचाया आणि जिंकून जिंकून नाचला हा निस्त लागू दे वाजाया. अरे वरडी नसून वरती मंदी हा घुसतो नाचाया आणि जिंकून जिंकून नाचला हा निस्त लागू दे वाजाया. रवणुकीत भावड्या असं दाढिया खेळतोय भावड्या थंडी फोडाय वर गोविंदा खाली नाचून घेतोय भावड्या. टांगा पलटी सुटले जोडे पॅन्ट फाटून तुटले जोडे गिरक्या घेतो चालून सजरा घेतो सोडून लाजेला. डॉल्फी वाल्या बोला व माझ्या डॉल्फी वाल्या बोला व माझ्या आता डॉल्फी वाल्या बोला व माझ्या. DJ, won't you play that sound? Or when you play it on now, won't you get it? थँक्यू. हे होते नागेश मोरवेकर सर. आणि आणखी एक गोष्ट सांगायची मगाशी राहिली तुम्हाला ती ही की त्यांनी जो काही अभिनय आत्ता केला ही एक झलक होती. त्यांचा पूर्ण अभिनय जर बघायचा असेल तर त्यांनी गायलेलं गाणं चित्रपट हेनरी त्यांनी गायलंय पण आणि अभिनय पण केलाय. याच्यापेक्षा जबरदस्त. तर छोटीशी गोष्ट राहून गेली आपल्या दुसऱ्या परीक्षकांचं मनोगत. थोडी नमस्कार. सगळे जे आर्टिस्ट होते त्यांना पहिले तर खूप खूप धन्यवाद. सर्वांनी खूप छान गायलं. एवढ्या लांबून मला पहिल्यांदा मी पाहिलं की एवढ्या लांबून एक एक सगळे आर्टिस्ट आले ते खूप मला सरप्रायझिंग झालं. कोण कुठून औरंगाबाद सोलापूर पूर्ण मराठवाड्यातनं महाराष्ट्रातनं नाशिक वगैरे मी खूप म्हणजे भारावून गेली अक्षरशः. आणि एवढे पार्टिसिपेंट म्हणजे खरंच कमाल आहे. आणि प्रकाश पवार सरांनी हे ऑर्गनाईज केलं हे विशेष आहे कारण एवढे पार्टिसिपेंट मी कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये नाही पाहिली मी. खूप अगदी म्हणजे. आणि आम्हाला इतकं टफ झालं होतं की 3-3, 4-4 वेळा लिस्ट बघत होतो आम्ही की कोण फाईन 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 कोण गायलं आणखीन फाईन कोण गायलं जास्तीत जास्त चांगलं. त्याच्यानंतर आम्ही रिझल्ट बनवलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे ॲज अ आर्टिस्ट की क्लासिकल बेस असणं अतिशय महत्त्वाचं आहे. काही जण काय करतात नुसते पिक्चरची गाणी ऐकतात आणि रटणं करतात रटून म्हणतात सगळी गाणी पण बेसिक कोणाचं तयार करत नाहीत. तर बेसिक असणं फार महत्त्वाचं आहे. त्याला रियाज करणं फार महत्त्वाचं आहे. बेसिक म्हणजे खर्जाचा रियाज करणं फार महत्त्वाचं आहे. आजकाल जेवढे आम्ही प्लेबॅक सिंगर्स आहोत या क्लासिकल सिंगर्स आहोत सगळे खर्जाचा रियाज करतात. हे मला सांगणं महत्त्वाचं आहे कारण खर्जाचा रियाज केला तर तुमच्या आवाजामध्ये ते न्यास येतो तो गोलाई येते आवाजाला. आणि तार सप्तकामध्ये आवाज लागतो. जेवढा खर्जाचा जास्त आवाज रियाज कराल तेवढा तुम्हाला तुमचा आवाज तार सप्तकामध्ये चढेल. हे मला माझ्या गुरूंनी डॉक्टर प्रभातरांनी शिकवलेलं आहे. आणि अनुप जलोटाजी पण आमचं नेहमी जेव्हा आम्ही जातो तेव्हा सरगमचा रियाज करून घेतात आकाराचा रियाज करून घेतात. बाकी भजन वगैरे नंतर पहिले सरगमचा रियाज. तुम्ही कधी पण त्यांच्या क्लासमध्ये जाऊन बघा तुम्ही नेहमी सरगमचा रियाज करून घेतात. सरगम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं प्रोनाउन्सिएशन चांगले होतं क्लिअर होतं तुमचं टोनिंग क्लिअर होतं. तर हे अतिशय ह्या बारीक काही गोष्टी आहेत. खूप चांगल्या कलाकारांचा आवाज पण चांगले होते खूप पण कमी होती त्याच्यामध्ये खूप कमी गाण्यामध्ये होती. आवाज चांगला असून पण आम्हाला त्यांना नंबर देता नाही आला कारण गाण्यामध्ये कमी होती. तर आवाज चांगला असणं आणि नसणं हे फार म्हणजे दैवाचं आहे हे. पण आपण त्याला डेव्हलप करणे आपल्या हातात आहे. शोभा गुरटू कशा आर्टिस्ट होत्या त्यांचा बेस व्हॉईस होता. सगळे त्यांना म्हणायचे की ही बाई काय गाणार आहे ही अगदी म्हशीसारखा आवाज आहे. कोणीतरी असं त्यांना बोललेलं आहे म्हशीसारखा आवाज आहे बाईचा. पण त्यांच्यामध्ये जिद्द होती खूप. जिद्दीने त्यांनी रियाज केला. आणि शोभा गुरटू ह्या तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना छान गायच्या. त्या ठुमरी गायच्या दादरा गायच्या सगळं गायच्या. आवाज भगवंताची देण आहे पण त्याला डेव्हलप करणं आपल्या हातात आहे त्याला है ना. तर तुम्ही सगळ्यांनी जेवढे आर्टिस्ट एवढे इथे गायलेत काही खूप चांगले गायले त्यांचे नंबर्स आलेत. ज्यांच्या याच्यामध्ये थोडीशी कमी होते त्यांनी डेव्हलप करा रियाज करा प्रॅक्टिस करा. स्पेशली सरगमचा रियाज करा क्लासिकलचा थोडंफार रियाज करा. रागांची थोडी नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला आपण गाणं कुठल्या रागामध्ये म्हणतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. यमन रागा म्हणतो यमन रागाची थोडंफार नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. त्याच्या आरोह असणं तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे.
बघा सगळे फिल्मची गाणी सगळे रागावर बेस आहेत सगळे, हे ना, रागाच बेस आहेत सगळी गाणी. तर काही विद्यार्थ्यांनी काही कलाकारांनी खूप चांगलं म्हटलेत गाणे. त्यांना त्या रागाचं नॉलेज होतं, त्या बरोबर सुरामध्ये म्हटले, त्या रागाला पकडलं त्यांनी व्यवस्थित. पण काही लोकांचं नाही आलं ते व्यवस्थित. तर ते क्लासिकलचा रियाज सगळ्यांनी करावा असं मला असं वाटतंय. कारण मी लहानपणापासून क्लासिकल करत आलेली आहे आणि क्लासिकल किती आवश्यक आहे. आज जेवढे प्लेबॅक सिंगर्स आहेत सगळे क्लासिकलचा रियाज करतात. आपण जेवढ्यांना बघतोय ना स्टेजवर, सोनू निगम म्हणा, शान म्हणा, शंकर महादेवन म्हणा, सगळे क्लासिकल सिंगर आहेत. त्यांनी 10-10, 15-15, 20-20 वर्ष गायले, त्यांनी रियाज केला आहे, आता पण करतात ते. तर सगळ्यांनी करावं आणि आयुष्यामध्ये पुढे जावं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅम. त्यांनी त्यांचं मनोगतही व्यक्त केलं. काही छान गोष्टी, मी गायक नाही, मी अभिनेता आहे, मला आवाज माझ्या ॲक्टिंगसाठी वापरतो, पण त्यांनी गायनासाठी जी काही गोष्ट सांगितली ती मी जे करतो त्याच्यापासूनच सांगितली. मला खूप बरं वाटलं. येस. आणि म्हणून तुम्ही जो आवाज माझा ऐकताय तो मी गेली 15-20 वर्ष त्याच्यावर बरीच मेहनत करतो. तुम्ही चित्रपटात बघा, येथील 5-6 चित्रपट येत आहेत माझे, पण बघा आणि मला सांगा. आपल्यामध्ये नाट्य चित्रपट अभिनेते सुनील जाधव सुद्धा आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो प्लीज त्यांनी कृपया रंगमंचावर यावं. सुनील जाधव सर. आत्ता करंट तुम्ही बघितलं असेल तर मॅड सखाराम नाटक त्यांचंच आहे आणि अजून बरंच काही. इन बिटवीन मी सेजल एंटरटेनमेंटचे संस्थापक प्रकाश शांताराम पवार यांना विनंती करेल की 2 शब्द त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद भंडारे साहेब. मी काही जास्त तुमचा वेळ घेणार आहे, मला माहिती आहे सगळे कंटाळलेले आहात तुम्ही अगदीच. त्यामुळे मागाशी पण तुम्ही जोरजोरात टाळ्या वाजवत होतात, तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही जे काय मला इथे सहकार्य केलात, जो काय तुम्ही एवढा वेळ तुम्ही माझ्यासाठी इथे बसलात किंवा याच्यामध्ये शोमध्ये पार्टिसिपेट करून जो काय मला तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल माझ्या संस्थेकडून, माझ्या चित्रपट जे माझं प्रोडक्शन हाऊस आहे त्याच्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. सरांची अजून एक ओळख आहे, तुकाराम उबळे. जो चित्रपट आला होता त्याच्यामध्ये जी भूमिका केली होती, ज्यांना याच्यामध्ये मारलं होतं कसाब, तर तो रोल या सरांनी केला होता, तुकाराम उबळेंचा. मी सरांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस समारंभ पुढे चालू करावा. थँक्यू व्हेरी मच. आपण बक्षीस वितरण समारंभ सुरू करतोय. सगळ्यांना मी विनंती करेन की तुमच्या उजव्या हाताला सगळ्यांनी उजव्या हाताला ज्या दरात दिसतं त्याच्यातून वर यावं लागेल आणि या वेंगीत जाऊन परत स्टेजच्या पाठीमागून तिथूनच परत जायचं आहे. इन बिटवीन मी सुनील जाधव सरांना विनंती करेन प्लीज त्यांनी मग रंगमंचावर थांबावं, आपली गरज आहे. आणि प्रकाश शांताराम पवार सरांना सांगितलं प्लीज त्यांचा सत्कार करा. टाळ्या 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 टाळ्या. तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत अशा वाजवा की राव. तर सर प्लीज, नाही इकडेच थांबा, तुमची गरज आहे आम्हाला. सुरू करू. तुमचाच आवाज नाही तर आमची एनर्जी कशी काय वाढायची राव. सुरू नक्की सुरुवात करूयात. कॉन्सलेशन प्राइजेस उत्तेजनार्थ सर्वप्रथम मी विनंती करेन, आज दिनेशभाई भयानी आपल्यामध्ये एक गिरगावातले व्यापारी आहेत, त्यांना की त्यांनी प्लीज समोर यावं. आपण बक्षीस देणार आहोत या स्टेजवर देऊ, मधल्या लेवलवर. कॉन्सोलेशन प्राइजेस प्रणया खवले, दीपक दास, दुर्वा जगदाळे, प्रेरणा खवले आहेत, प्रणया खवले आहेत नाही, दीपक दास येत आहेत, दुर्वा जगदाळे ओके, सुहास कुलकर्णी, दीपक दासजी, सुहास कुलकर्णी आहेत, विराज खोने,
फास्ट. हा येतोय, येऊ द्या ना, येऊ द्या, तुम्ही द्या. दीपक दास. विराज खाने. विराज खाने. विराज खाने प्लीज. टाळ्या टाळ्या टाळ्या. आता बिल्ड नाही झाला टाळ्या तर पहिल्या प्राइजला टाळ्या कशा वाजतील. विशाल राय आहेत प्लीज. हा सुनील जाधव सर. विशाल राय. राजेश कुलकर्णी जे आहेत. व्हेरी गुड. प्रिया बेर्डे मॅम असतील तर प्लीज. आहेत. राजेश कुलकर्णी सर प्लीज. मी विलास ओंदळेकर सरांना विनंती करेल प्लीज तुम्ही स्टेजवर या. प्रिया बेर्डे मॅम नाहीत. नामदेव माळी आहेत. कौशिक रावळ. कौशिक रावल. विचारा ना मॅडम. प्रसाद ओलांडे. आहेत. अजय सरोदे. नाही ओलांडे आहेत ना. प्रसाद आहेत ना. प्रसाद. प्रसाद. अजय सरोदे. अर्जुन देवरुखकर. अर्जुन देवरुखकर. फॉलोड बाय नयन चुडासमा. यस. अर्जुन देवरुखकर. योगेश पिसाड सरांना विनंती करेल प्लीज तुम्ही बक्षीस देण्यासाठी समोर याल. नयन चुडासमा. अथर्व गिरकर. अथर्व गिरकर.
तयारी चालू ठेवा. ही होती उत्तेजनार्थ पारितोषिकं. संस्थेने 10 उत्तेजनार्थ पारितोषिकं ठरवली होती, पण दोन्ही परीक्षकांना वाटलं की आणखी जास्त दिली जावीत, म्हणून आपण 15 पार्टिसिपेंट्सला उत्तेजनार्थ पारितोषिक दिलेलं आहे. ट्रॉफीज संस्थेने ठरवल्याप्रमाणे आणल्या होत्या. ज्यांना ट्रॉफीज मिळाल्या नाहीत त्यांना ट्रॉफीज त्या फोन करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. सो मी अण्णा सोरडे सरांना विनंती करेल, प्लीज तुम्ही या. टाळ्या वाजवा, तुमचं प्राईज सुरू होतंय. आणि मी 3rd प्राईज सांगा कोण गेस, लवकर लवकर सांगा. विशाल चव्हाण. टाळ्या टाळ्या टाळ्या. फायर पाहिजे, फायर. आम्ही असं म्हटलं पाहिजे, प्लीज थोडं कंट्रोल करा, छत पडायला लागलंय. तुम्ही तर हाला, चांगलं एनर्जी क्रिएट व्हायला पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन्स. कम. दुसरं प्राइज, गेस इन बिटवीन, गेस. बघा 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 कॉम्पिटिशन. सेकंड कोण आहे? दुसरं प्राइज विभागून आहे, मंदार राणे आणि महक शेख. आता तरी जोरात, स्पीड, आवाज सगळा वाढला पाहिजे. शिट्या येत नाही कोणाला? मंदार राणे. आजच्या दिवसभरातल्या स्पर्धेतलं द्वितीय प्राइज विभागून दिलं गेलंय मंदार राणे आणि महक शेख. महक शेख. हाँ, प्लीज शेयर इट. नाउ गेस फर्स्ट हु इज. लवकर 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 कोण आहे? मलंग शाह. टाळ्या वाजल्याच पाहिजेत. मलंग शेख. हा, सगळ्या मान्यवरांना विनंती करेल की तुम्ही जसं जमेल तसं स्टेजवर या प्राइजसाठी उभे राहा. आजच्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक मलंग शाह. आजच्या या स्पर्धेला तुम्ही सगळं उठून जायच्या आधी 2 गोष्टी सांगून ठेवतो. इतका चांगला उत्कृष्ट प्रतिसाद दिलात, इतकी हजेरी लावली. जवळजवळ सगळ्या स्पर्धकांनी आज त्यांचं गाणं इथं गायलेलं आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीने मी सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, खूप खूप आभार व्यक्त करतो. तुमची प्रगती होत राहो, नवीन नवीन प्राइज मिळत राहो. आज कोणाला प्राइज नाही भेटलं म्हणजे ते तुम्हाला प्राइज मिळणार नाही असं नाही. आता जे प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक विजेत्यांना विनंती आहे, त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. पहिलं दुसरं तिसरं पारितोषिक ज्यांना मिळालंय त्यांनी प्लीज समोर स्टेजवर यावं. या ठिकाणी हा कार्यक्रम, आजची स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यापूर्वी आज आलेले आपले पाहुणे, आदरणीय आपल्यासोबत आलेले काही आर्टिस्ट, गायक, मान्यवर, चित्रपट निर्माते आणि आजच्या स्पर्धेला ज्यांनी दिवसभर वेळ दिला, डोळ्यात तेल घालून बघितलं, ऐकलं, ते 2 परीक्षक, या सगळ्यांचे सुद्धा संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मॅडम प्लीज. काय झालं? हा माझा आहे.
सगळ्यांचं पुन्हा एकदा लय लय थँक्यू.